आजच्याच भागामध्ये ईश्वरीची आई ईश्वरीला सगळं काही सत्य सांगणार असते। तर प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे। आता अर्णव ईश्वरीशी नातं तोडून बसला आहे। अर्णव एकटाच बाहेर इथे शेकोटी करून लग्नाचे फोटो जाळत बसलेला असतो। तेवढ्यातच अंजली तेथे येते। आता अंजली अर्णवला म्हणत असते, अरे अर्णव, काय झालं, असं का बसला आहेस आणि तुझा चेहरा का असा झाला आहे बरं? अंजली म्हणते, अरे अर्णव, काय झालं, तुझ्या काय मनात आहे, बोलून टाक बरं। त्यावेळेला आता अर्णव काहीच बोलत नाही। पुन्हा अंजली म्हणते, अरे अर्णव, काय झालंय, बोल ना। त्यावेळेला अर्णव म्हणतो, ताई, आईची खूपच आठवण येत आहे ग। अंजली अर्णवच्या चेहऱ्यावरून हात फिरवतच म्हणते, आज अचानक तुला आईची आठवण एवढी कशी काय आली बरं? वाईट स्वप्न पडलं का तुला? त्यावेळेला अर्णव म्हणतो, हो ताई, मला वाईट स्वप्नच पडलं। आता अंजली म्हणत असते, अरे काळजी करू नकोस, अशी स्वप्न पडत राहतात। त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं ताई, अशी स्वप्न खरी होत असतात। आता अर्णव अचानक रडायला सुरू करतो आणि अंजलीला म्हणत असतो, कसं सावरणार आहे मी स्वतःला, मला काहीच माहीत नाही। आता अर्णव इतका डिस्टर्ब आहे पाहून, रडत आहे पाहून अंजली थोडीशी घाबरते आणि म्हणते, उठ बरं अर्णव, इथे चल, माझ्यासोबत बस। आता अंजली अर्णवला जवळ घेऊन बसते आणि त्याला म्हणत असते, आपल्यासोबत काही सुद्धा वाईट होणार नाहीये आणि आता सांग बरं, खरं खरं काय झालं आहे? अंजलीने असं विचारल्यानंतर अर्णव म्हणतो, नाही ताई, तुला मी सांगू शकत नाही, तुला सुद्धा खूपच त्रास होईल। आता असं म्हणून अर्णव पुन्हा अंजलीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि खूपच रडायला लागतो। आता अर्णवला त्याच्या आईची आठवण येत असते आणि वाईट सुद्धा वाटत असतं। आता अर्णव असा रडत आहे पाहून अंजलीला खूपच वाईट वाटत असतं। आता ती म्हणत असते, अर्णव, ठीक आहे, तुला काही मला सांगायचं नाही ना, तर सांगू नकोस, पण तू रडू नकोस, कारण तू रडलास की आईला खूपच वाईट वाटतं, तुला माहित आहे। बघ, आईवरून बघत आहे, तिला खूपच वाईट वाटत आहे, त्यामुळे तू तुझं रडणं थांबव बरं। आता अंजली आईविषयी जे काही सांगत आहे ते ऐकून अर्णव आकाशाकडे म्हणजे चंद्राकडे पाहत असतो। आता अंजली सुद्धा तिकडेच पाहत म्हणत असते, आई बघ, अर्णव किती मोठा झाला आहे तरी सुद्धा तुझी आठवण काढून रडत आहे, पण तू काळजी करू नकोस, मी त्याला शांत करेन, मी आहे ना। आता अर्णव रडत रडत स्वतःच्या मनातच विचार करत असतो, ताई, आपल्या दोघांचं नशीबच खराब आहे। आई गेल्यानंतर तुझं नशीब मी सावरायला गेलो आणि तुझं लग्न लावलं आणि तुझ्यासाठी चुकीचा जोडीदार निवडला मी, आणि माझा जोडीदार तर असा निघाला की माझा विश्वासघातच केलाय त्याने। तेवढ्यातच ईश्वरी आता इकडून स्वतःच्या मनात विचार करत असते, सर, मी तुमचा विश्वासघात केलेला नाहीये आणि तुमचा गेलेला हा विश्वास मी परत मिळवणार आहे। सिद्ध करेन मी की माझा आणि माझ्या आईचा या सगळ्यामध्ये काही सुद्धा दोष नाहीये। आता इकडे मामी रूम मध्ये एकट्याच बडबडत बसलेले असतात। आता त्या म्हणत असतात, म्हणजे त्यांना आता ईश्वरी आणि अर्णव वेगळे कसे झाले नाहीत असाच प्रश्न पडलेला असतो। म्हणून त्या आता म्हणत असतात, काय या अर्णवच्या वागण्याला नेमकं म्हणावं तरी काय? आता मामींच्या हातामध्ये तो फोटो असतो ज्यामध्ये ईश्वरीची आई आणि अर्णवचे बाबा असतात। आता त्या फोटोकडे पाहतच मामी म्हणत असतात, काय एवढा ढळढळीत पुरावा देऊन सुद्धा तो अर्णव परत ईश्वरीला घरी घेऊन आलाच कसा बरं? काय त्या मुलीने त्याच्यावर एवढी जादू केली आहे? तिच्यावर एवढा प्रेम करायला लागलाय की तिने जे काही सांगितलंय तेच त्याने खरं मानलं की काय? एवढा पुरावा देऊन सुद्धा त्याला काहीच पटलेलं नाहीये। मला वाटलं तो ईश्वरीला तिच्या घरीच सोडून येतोय की काय? आता या मामी हातातील फोटो रागानेच फेकतात आणि म्हणत असतात, नाही, अजिबात नाही, मी गप्पच बसणार नाही, यांचा संसार मोडल्याशिवाय मी शांतच बसणार नाही आणि या दोघांचं बाहेर जाऊन काय भांडण झालंय, काय बोलणं झालंय हे मी माहिती करून घेतल्याशिवाय गप्पच बसणार नाही। आता या म्हणत असतात, ईश्वरी घरी येऊन जे काही कारण सांगत असते ते मला अजिबात पटलेलं नाही। आणि अर्णव सुद्धा आजीने विचारल्यानंतर काहीच न बोलता तेथून निघून गेला। म्हटल्यानंतर दोघांमध्ये काही ना काहीतरी नक्की बिनसले आणि नाही, आता मी शांतच बसणार नाही, आता मी या अर्णवचा आणि ईश्वरीचा संसार मोडूनच शांत बसणार आहे। आता इकडे अर्णव रागारागाने त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि कपाट उघडून पटापट ईश्वरीचे कपडे बाहेर काढून एका बाजूला फेकत असतो। आता अर्णव खूपच चिडलेला असतो। तेवढ्यातच आता ईश्वरी पाठीमागून येते आणि दरवाजा लावून घेते। आता अर्णवचं हे वागणं पाहून खूपच घाबरलेली असते। ती म्हणते, अहो सर, काय करताय तुम्ही? त्यावेळेला अर्णव म्हणतो, वेगळं करतोय मी, तुझं आणि माझं सामान वेगळं करत आहे। आतापासून या पार्टिशनच्या पलीकडे तुझं राज्य आणि इकडे माझं
माझं. तुझं सगळं सामान तिकडच्या बाजूला ठेवायचं आणि तू इकडे नाही आलीस तरी सुद्धा चालेल, मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. आता ईश्वरी पुन्हा सर सर म्हणत असते. तेवढ्यातच अर्णव म्हणतो, जसं मला तोंड पाहायची इच्छा नाही ना, तसं तुझा आवाज सुद्धा ऐकण्यामध्ये मला अजिबात रस नाहीये, त्याच्यामुळे तू अजिबात काही बोलू नकोस. तसेही आपल्या दोघांमध्ये बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाहीये, त्यामुळे तू आता शांतच बसायचं. आता अर्णव खूप जोराने ईश्वरीला आऊट म्हणून ओरडतो. त्यानंतर आता ईश्वरी तिकडच्या बाजूला दुसऱ्या जाऊन बसते. आता ईश्वरी खूपच रडत असते. अर्णव मात्र खूपच रागात असतो, तिच्याकडे पाहायला सुद्धा तयार नसतो. आता इथे ऐश्वरी रडतच असते. त्यावेळेला तिला अर्णवचं बोलणं आठवतं, ज्यामध्ये तो म्हणत असतो, तुझ्याबरोबर या लग्नात बळजबरी झाली होती ना, तुला हे लग्न नकोच होतं, तुझं माझ्यावर अजिबात प्रेम नव्हतं ना, मग आता या प्रेम नसलेल्या लग्नात आयुष्यभर तू राहा, तुझ्या आईच्या कर्माची फळं तू भोगणार आहेस. आणि अर्णव असाही म्हणत असतो की इथून पुढे आता फक्त जगासाठी आपण नवरा बायको आहोत, बाकी या रूम मध्ये आपलं कोणतं सुद्धा नातं राहणार नाही. आता अर्णवला सुद्धा पाठीमागचे क्षण आठवत असतात, ज्यामध्ये अर्णवच्या आईचं शिलाई मशीन असतं, ते ईश्वरीने दुरुस्त केलेलं असतं. आता पाठीमागे एकदा ईश्वरीने अर्णवला विचारलेलं होतं की सर, तुम्ही तुमच्या आईच्या खूप क्लोज होता ना, मग तुमची आई कशी होती बरं? त्यावेळेला आता अर्णवला आई बरोबरचे क्षण आठवतात, ज्यावेळेला अर्णव लहान असतो आणि त्याची आई त्याची खूपच माया करत असते. आता ईश्वरीला अर्णवचं पुन्हा पुन्हा तेच तेच बोलणं आठवायला लागलेलं असतं. आता अर्णव तिच्या आईला म्हणालेला असतो की तुम्ही दोघींनी मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे आणि माझ्या आईच्या गुन्हेगारांशी मी आता कसा वागतोय ते तुम्ही दोघींनी पाहाच. आता अर्णवला पुन्हा त्या फोटोची आठवण होत असते आणि त्या मोबाईल मधील रेकॉर्डिंग सुद्धा आठवत असतं, ज्यामध्ये ईश्वरी म्हणालेली असते, आई मला तुझ्याबद्दल काहीतरी कळालं आहे आणि ते खूपच भयंकर आहे ग. तुझा आणि अर्णव सरांच्या बाबांचा काय संबंध होता ग आई? आता अर्णवला हे वारंवार आठवत असतं. आता हे सगळं आठवून त्याला इतका राग येतो की तो पुन्हा रूम मधून बाहेर निघून जातो. आता इकडे नम्रता झोपलेली असते आणि नम्रताची आई म्हणजे ईश्वरीची आई विचार करत असते की एकदा इशूला फोन करू का. आता ईश्वरीची आई खूपच अपसेट असते आणि स्वतःच्या मनातच विचार करत असते, काय करू का तिच्या घरी फोन? सगळ्यांना कळालं असेल का इशू काय करत असेल? काय करू, एकदा तिला फोन करू की नको, काहीच कळत नाहीये. आता ईश्वरीची आई असाच विचार करत करत झोपलेल्या नम्रताला पाहत असते. आता नम्रताला पाहून ईश्वरीची आई तिला रागवलेली असते ते आठवतं, ज्यामध्ये नम्रता म्हणत असते, अगं आई मी लहान राहिली नाही, आता काय झालं आहे सांग ना मला. त्यावेळेला ईश्वरीची आई तिला म्हणालेली असते की अगं नमू, सगळ्याच गोष्टी तुला नाही सांगता येणार. आता नम्रता खूपच चिडलेली असते आईवर, अगं आई तू सांगितलंच नाहीस तर मला कसं काही कळणार. त्यावेळेला आता त्या खूपच तिला रागवलेल्या असतात, नमू तू आत जाऊन बस, तुला काहीही सांगणार नाही. आता हे आठवून आठवून त्यांना खूपच वाईट वाटत असतं. आता झोपलेल्या नम्रताच्या डोक्यावरून हात फिरवतच ईश्वरीची आई म्हणत असते, नमू मला माहित आहे बाळा, तू माझ्या काळजीपोटी सगळे काही प्रश्न विचारत होतीस. मी आणि तुमच्या बाबांनी काही गोष्टी मुद्दामून तुमच्यापासून लपवून ठेवल्या आहेत, तुमच्यापर्यंत त्याची झळ पोहोचू नये म्हणून. नमू तू तर समजूतदार आहेस ना, मला समजून घेशीलच. आता ईश्वरीची आई तेथे नम्रताजवळ बसून अशी बोलत असते. आता असं बोलून उठून जाणार इतक्यातच नम्रता आई म्हणून हाक मारते. आता ईश्वरीची आई नम्रताला म्हणत असते, सॉरी नमू. आता हे ऐकून नम्रता म्हणत असते, आई तू मला सॉरी म्हणू नकोस. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणत असते, नमू मी तुला आज खूपच ओरडले ना. त्यावेळेला नम्रता म्हणत असते, आई नको ग असं काही बोलूस, उलट मीच तुला सॉरी म्हणते, कारण मीच चुकले ना. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणत असते, अगं नाही तसं काही नाही, एक आई म्हणून तू आमच्या बाबतीत कधीच चुकणार नाहीस आणि आमच्यापासून लपवलेल्या गोष्टींबद्दल पुन्हा कधीच तुला विचारणार नाही आई. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी आवरून सगळं आलेली असते गणपती बाप्पांजवळ आणि हात जोडूनच म्हणत असते, गणू बाप्पा आज मी आईकडे जाणार आहे आणि तिच्याकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहीत करून घेणार आहे. देवा मला सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी व्यवस्थित मिळू देत रे. आता अर्णव पाठीमागे झोपलेला असतो आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहतच म्हणते, मला यांची अवस्था नाही पाहत, आता मी नेमकं काहीतरी करणारच आहे असं म्हणून आता ईश्वरी तिच्या आईकडे जात असते. आता ईश्वरी अर्णवला उठवत जाणारच असते. तेवढ्यातच तिला आठवतं
की अर्णवने सांगितलेलं असतं की या पार्टिशनच्या पलीकडे तुझी जागा आहे, इकडे अजिबात यायचं नाही. आता हे आठवून ईश्वरी थांबते आणि स्वतःच्या मनातच म्हणत असते, सर तुम्हाला आणि मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे घेऊनच मी आज घरी येणार आहे. आता इकडे मामींचं काही वेगळंच चाललेलं असतं. आता काहीतरी हातात त्यांनी घेतलेलं असतं सामान आणि म्हणत असतात घरातले सगळे उठायच्या अगोदर हे सगळं सामान ईश्वरीकडे सोपवून मोकळी होते. मी माझी पुढची खेळी खेळायला मोकळीच आहे असा मामी विचार करतच ईश्वरीची वाट पाहत असतात. अजून कशी आली नाही बरं ही, अशा म्हणतच असतात. तेवढ्यातच ईश्वरी घाईघाईने खाली येते. आता तिला पाहून मामी पटकन ईश्वरी जवळ येतात. आता ईश्वरीला पाहून त्या मामी घाईघाईने ईश्वरी जवळ येतात आणि म्हणतात, ईश्वरी हे सामान घे आणि तिकडे आउट हाऊसमध्ये ठेवून येत जा. त्यावेळेला ईश्वरी म्हणते आत्ता. त्यावेळेला मामी म्हणतात, का कुठे डोंगर उपसायला जायचंय का, जा पटकन ठेवून ये जा. माझी मैत्रीण एअरपोर्टवर आली आहे, तिला आणायला जायचं आहे, उशीर झाला तर ट्रॅफिक होईल असं म्हणून मामी ईश्वरीच्या हातामध्ये ते सामान सोपवतात. आता ईश्वरी सुद्धा बरं म्हणते आणि ते सामान घेते आणि आउट हाऊसमध्ये ठेवायला जाते. आता घाईघाईने ते सामान ठेवून ईश्वरी मागे फिरणार इतक्यातच तिला दिसतं त्यामध्ये काहीतरी आहे. आता त्यामध्ये काय आहे हे पाहण्याचा ईश्वरी प्रयत्न करत असते, पण असू दे तिकडं, मला घाई आहे असं म्हणून ते काय सामान आहे ते पाहतच नाही आणि तेथून घाईघाईने निघते. आता या मामींनी जे सामान म्हणून ईश्वरीकडे दिलेलं असतं तो तर अर्णवच्या आईचा फोटो असतो. आता या मामी इतक्या वाईट असतात की ईश्वरीवरच हा आरोप घालणार असतात की तिनेच अर्णवच्या आईचा फोटो अडगळीच्या खोलीमध्ये टाकला आहे. आता या मामी त्या फोटोकडे पाहतच म्हणत असतात, काय सात्विका ताई, तुमच्या सुनेने तर तुमचा फोटो अडगळीच्या खोलीत टाकला की. आता इकडे नम्रता मोबाईल पाहतच म्हणत असते, हे काय आहे, क्राऊड किचनचा ॲप हँग का होत आहे आणि ऑर्डर घ्यायला सुद्धा प्रॉब्लेम होत आहे, नेमकं काय झालं आहे बरं. आता नम्रता तिला प्रॉब्लेम येत आहे म्हटल्यानंतर ती अर्णवला फोन करण्याचा विचार करत असते आणि म्हणत असते, चला तर मी आता जिजूंना फोन करते आणि विचारते. आता तेवढ्यातच नम्रताची आई तिथे येते आणि म्हणते, नमू थांब, तू अर्णवना फोन करू नको. आता नम्रता म्हणते, काय झालं आई, का फोन लावायचं नाहीये जिजूंना. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणत असते, अगं कशाला छोट्या छोट्या गोष्टींना त्यांना फोन लावतेस. त्यावेळेला नम्रता म्हणत असते, अगं आई ही छोटी गोष्ट नाहीये, क्राऊड किचनचा ॲप हँग होतोय. आता नम्रताची आई थोडीशी खडसावूनच सांगते, नाही म्हटलं ना, नाही फोन करायचा त्यांना, म्हणजे ते कामात बिझी असतील ना. अगं ते मदत करतायत म्हणून सारखंच फोन करून त्यांना त्रास देणं बरं दिसतंय का. त्यावेळेला नम्रता सुद्धा हो म्हणते. आता ईश्वरीची आई पुन्हा म्हणते, तू अर्णवला अजिबात फोन करू नकोस. आता नम्रता म्हणते, बरं ठीक आहे आई, नाही फोन लावत, मी तिकडे क्राऊड किचन मध्ये जाते आणि तिकडे तरी ऑर्डर येतात की नाही ते लॅपटॉपवर पाहून येते. आता नम्रता तेथून निघून गेल्यानंतर ईश्वरीची आई मनातच म्हणत असते, तिकडे त्या इशूचं काय चाललंय काय माहित, या नम्रताला इकडे काही सांगता येत नाहीये, इशूला फोन करू का. आता ईश्वरीची आई पटकन मोबाईल घेते आणि ईश्वरीला फोन लावते. आता रिंग वाजते. तेवढ्यातच ईश्वरी दाराजवळ आलेली असते. आता आई मागे वळून पाहते तर रिंग तेथेच वाजत असते, म्हणजे ईश्वरी तेथे आलेली असते. आता आईला पाहून ईश्वरीला खूपच भरून येतं. आता ती पटकन येते आणि आईच्या गळ्यातच पडते आणि खूपच रडायला लागते. आता ईश्वरीची आई ईश्वरीला म्हणत असते, अगं ईशू, आज तुला रडू नको, असं कसं तरी म्हणू ग, कारण जे काही झालं आहे त्याला जबाबदार मीच आहे ना, माझीच चूक आहे म्हणून तुझी ही अवस्था झाली आहे. आता ईश्वरी रडतच म्हणत असते, नाही ग आई, तसं काही नाही, बघ ना काय होऊन बसलं आहे. आई या सगळ्याचा अर्णव सरांना खूपच तकलीफ होत आहे ग, आणि त्यांची तकलीफ पाहून मला खूप त्रास होत आहे. आता ईश्वरी म्हणत असते, आई, अर्णव सरांचा खूप मोठा गैरसमज झाला आहे आणि त्यांचा तो गैरसमज मला दूर करायचा आहे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं खूप गरजेचे आहे. आता ईश्वरी म्हणते, आई, मी तुझ्याबद्दल अजिबात चुकीचा विचार करत नाहीये, तू चुकीची नाहीच आहेस, पण नेमकं काय घडलं होतं ग, अर्णव सरांच्या बाबांच्या बरोबर तुझा फोटो कसा काय. आता ईश्वरीचे इतके सारे प्रश्न ऐकून ईश्वरीची आई तिला म्हणते, अगं ईशू, थोडीशी शांत हो, मी तुला सगळं काही सांगतो, चल इथे ये, बरं बस, शांत हो, मग आई. आता ईश्वरी सुद्धा तिथे सोप्यावर खाली बसते. आता ईश्वरीची आई म्हणते असते, ईशू, माझ्या बाबतीत जे घडलं, माझ्या भूतकाळामध्ये जे काही घडलं ते तुला अशा परिस्थितीत सांगावं असं मला अजिबात वाटलं नव्हतं बघ. पण ईशू, तुझं बरोबर आहे, जर माझ्या भूतकाळामुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तुमच्या दोघांचा संसार मोडत असेल, तर मला सगळं काही सांगणं खूपच गरजेचं आहे आणि मी ते तुला सांगणारच आहे.
आता ईश्वरीची आई सगळी काही स्टोरी ईश्वरीला सांगायला सुरू करते. आता त्या म्हणत असतात माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मला नोकरीची खूपच गरज होती. आता ईश्वरीच्या आईला पाठीमागचा सीन आठवतो ज्यामध्ये त्या वल्लरी मामींना म्हणत असतात की मला नोकरीची खूप गरज आहे. रमाकांत राजेशिर्के यांना जो पुरस्कार भेटला ना त्या पुरस्कार समारंभामध्ये मी त्यांना भेटले होते. म्हणजे त्यांनीच मला सांगितलं होतं की मला येऊन भेट, मी तुला नोकरी देतो. आता ईश्वरीची आई त्यावेळीला वल्लरी मामींना हे सगळं सांगत असतात आणि ईश्वरीची आई हे सगळं सत्य ईश्वरीला सांगत असते. आता ईश्वरीची आई अर्णवच्या बाबांकडे नोकरी मागण्यासाठी गेलेली असते. आता ईश्वरीची आई अर्णवच्या बाबांना त्यावेळेला म्हणत असते त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन इंटरव्ह्यू इथे सुरू आहेत ना. त्यावेळेला अर्णवचे सर म्हणतात इंटरव्ह्यू इथे. आता असं म्हणतच त्यांना थोडीशी चक्कर आल्यासारखी होत असते. आता त्यावेळेला चक्कर येत आहे पाहून ईश्वरीच्या आईने अर्णवच्या बाबांचा हात धरलेला असतो आणि म्हणत असतात काही होते का तुम्हाला, बोलवू का कोणाला. तर त्यावेळेला त्या अर्णवच्या बाबांना खूपच चक्कर येते आणि तिथेच खाली तिच्या हाताला धरून सोप्यावर बसतात. आता बसल्या बसल्या ईश्वरीच्या आईच्या खांद्यावरच अर्णवचे बाबा मान टाकतात. आता तेवढ्यातच मीडियावाले तेथे आलेले असतात आणि म्हणत असतात मिस्टर रमाकांत राजेशिर्के हे तुमचे धंदे चालले काय ते. आता ईश्वरीची आई खूपच रडून सांगत असते अगं ईश्वरी तुला सांगतो आमच्या दोघांची साधी ओळख सुद्धा नव्हती ग. आमच्या दोघांची कणभरही चूक नसताना आमच्यावर खूप मोठा आरोप केला गेला होता. त्यावेळेला माझं त्यावेळेला घरातून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालं होतं. म्हणूनच मला काही दिवसांसाठी घरच्यांनी देवासला पाठवलं होतं. ईश्वरी तू आणि नमो मला सतत विचारायचा ना की तू देवासला का होतीस बरं. तर हेच कारण आहे, याच कारणामुळे मी देवासला राहायला होते. आता ईश्वरीची आई रडूनच सांगत असते इतकी बदनामी झाल्यानंतर माझं लग्नच होणार नाही असं घरच्यांना वाटत होतं. इतके सगळे टोमणे खायला मिळत असून सुद्धा तुझे बाबा देवासारखे माझ्या आयुष्यात आले. अगदी सगळं काही विसरून त्यांनी माझा स्वीकार केला आहे. ते नसते ना तर या दुःखातून मी कधीच बाहेर पडले नसते. माणसामध्ये देव असतो हे मला तुझ्या बाबांच्या कडूनच कळालं आहे इशू. आता हे ऐकून ईश्वरी खूपच रडत असते आणि ईश्वरीच्या आईला सुद्धा खूपच भरून आलेलं असतं. आता ईश्वरी येते पटकन आईला मिठी मारूनच रडायला सुरू करते. आता ईश्वरीची आई ईश्वरीला म्हणत असते इशू मी तुला जे काही आत्ता सांगितलं आहे त्यातला शब्द शब्द खरा आहे. वाटल्यास मी तुझी शपथ घेऊन सांगते हे सगळं खरं आहे. आता ईश्वरी शपथ घेऊ देत नाही आणि मानेनेच हो ग आई हो तुझं खरं आहे असं म्हणत असते. आता ईश्वरी म्हणत असते अगं आई शपथ वगैरे काही घेऊ नकोस ग, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्यावेळेला पहिल्यांदा मी तुमच्या दोघांचा फोटो पाहिला त्याच वेळेला मी म्हटलं होतं की यामध्ये माझ्या आईचा काहीच दोष नसणार आहे. माझी आई अशी वागणारच नाही. उलट या सगळ्यामध्ये तुझा काहीही दोष नसताना किती सोसायला लागते ग तुला. आता ईश्वरीची आई म्हणते अगं यालाच तर कर्माचे भोग म्हणतात ना. आता ईश्वरी रडतच म्हणत असते अगं आई काहीही चूक नसताना जावयाकडून हे असे आरोप लावून घेणे म्हणजे. आता ईश्वरीची आई म्हणते नाही ग इशू त्याचं मला काहीच वाटत नाही, पण माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये एवढा मोठा गैरसमज झाला आहे ना त्याचं खूप वाईट वाटत आहे. आता ईश्वरी म्हणत असते आई हे सगळं नमुताईला माहित आहे. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते नाही नाही मी तिला यातलं काहीच सांगितलेलं नाहीये. आता ईश्वरी म्हणते आई मला एक गोष्ट सांगशील का. त्यावेळेला त्या म्हणतात काय ग इशू. त्यावेळेला ईश्वरी म्हणते आई तुला इंटरव्ह्यूला त्या हॉटेलवर पाठवणारी बाई कोण होती. नेमकं त्याच बाईने हे सगळं घडवून आणलं असेल तर ती बाई कोण होती ते सांगू शकशील का. आता त्या मामीच असतात ईश्वरीच्या आईला जे काही सगळं सांगितलेलं असतं. आता त्या आठवत असतात, त्या म्हणत असतात मी जे काही सांगेल ते जर केलं तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि ईश्वरीची आई सुद्धा मामींच्या बोलण्यात येऊनच हो हो तुम्ही जसं सांगाल तसं मी करीन बघा. आता ईश्वरीची आई सुद्धा ती बाई असं म्हणून आठवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच आजचा भाग इथे थांबवला आहे. आता पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहेत. या मामींचं सत्य हळूहळू बाहेर येणारच आहे. आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते सर माझ्या आईचा यामध्ये काही सुद्धा दोष नाहीये. त्या बाईने हे सगळं करायला सांगितलं होतं आईला. ती बाई जर सापडली तर ती बाई तुमचं गुन्हेगार असेल. आता अर्णव म्हणतो ती बाई कोण आहे ती माझ्यासमोर उभी कर मगच मी तुम्हा दोघींना माफ करेन. आता एवढ्यातच ईश्वरीची आई ईश्वरीच्या घरी आलेली असते, म्हणत असते तुमच्या दोघांमध्ये जो काही गैरसमज माझ्यामुळे झाला आहे तो दूर करूनच मी गप्प बसणार आहे. आता ईश्वरीची आई असं म्हणतच ईश्वरीच्या घरामध्ये घुसत असते. तेवढ्यातच अर्णव तिथे येतो. आता अर्णव ईश्वरीच्या आईला घरात घेणारच नसतो, पण या मामींचं सत्य बाहेर कसं येणार आहे तेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा मालिकेचा नियमित रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.